हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही सकाळी सकाळी तयारी करून चाललो होतो बाहेर फिरण्यासाठी. तर इथे आम्ही सांताक्रूजच्या सिग्नलजवळ उभे आहोत आणि बसची वाट बघतो. इथे ध्रुवन आणि त्याचे पप्पा आहेत. चाललाय पिकनिक. कुठे पिकनिकला? लोणावळा. ठीक आहे. आता आम्ही बसमध्ये बसलो आणि पिकनिकमध्ये कोण कोण आहे तुम्हाला लवकरच कळेल. दुआ है. पावसाळ्यातल्या सकाळची काहीतरी वेगळीच जादू असते. धुक्याने वेढलेले हिरवेगार डोंगर, गार वाऱ्याची हलकी झुळूक आणि पावसाच्या सरी आणि मातीत दरवळणारा सुगंध मन अगदी प्रसन्न करून टाकतात. अशा वातावरणात खिडकीतून बाहेर बघावंसंच वाटतं. ना कोणती घाई, ना कोणती गडबड, फक्त शांतता, गारवा आणि मनाला सुकवणारी हिरवाई. अशा सकाळी पुन्हा पुन्हा अनुभवायच्या वाटतात, कारण निसर्गाचे हे सौंदर्य शब्दात नाही तर मनात जपण्यासारखं वाटतं. आजची सकाळ ही अलार्ममुळे नाही तर निसर्गामुळे खास वाटते. धुक्यात हरवलेले हे डोंगर, पावसाने धुवून निघालेली हिरवाई आणि गार वाऱ्याची झुळूक आणि हवेत दरवळणारा मातीचा सुगंध, बस एवढंच पुरेसं असतं मन शांत व्हायला. अशा सकाळी वेळ थोडा थांबावा आणि हा क्षण असाच कायम राहावा असं वाटत असतं. हा बघा आमचा कोको कसा आत्याच्या कुशीमध्ये बसला आहे आणि मस्त बाहेर बघतोय. आता आम्ही पोहोचलो एकविरेच्या पायथ्याशी. बाबू, प्रज्ञेश, तर इथे बघा, इथे खाली आहे ना हे लोक गाणी लावून नाचत होते मस्त. आता आम्ही रिक्षातून चाललो आहोत अर्ध्या डोंगरावर, म्हणजे तिथून आम्ही पुढे चालत जाणार आहोत. तर इथे बघा आम्ही उतरलो आहोत अर्ध्या डोंगरावर आणि इथे बघा 50 रुपये चार्जेस आहेत रिक्षाचे एकाचे. तर आता इथून जो पुढचा प्रवास होता ना तो आम्ही चालत करणार होतो. आता इथे बघा प्लेन रस्ता आहे आणि काही ठिकाणी अशा मध्ये मध्ये शिड्या आहेत, त्यामुळे लहान मुलं पण अगदी व्यवस्थित जे आहेत ते चढतात, काही दम वगैरे लागत नाही चढताना. इथे 5 पायरी आहे, तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा धबधबा आहे आणि खाली इथे बघा खूप सारा कचरा टाकलाय. देवस्थानाच्या ठिकाणी आहे ना असा कचरा न केलेलाच बरा. पहाटे लवकर गेल्यामुळे ना आम्हाला गर्दी नाही भेटली आणि बघू शकता काही दुकानं बंद होती, तर एक दुकान चालू होतं, तिथे मी अशी ओटी घेतली. आत्ता आपण पोहोचलो आहोत आई एकविरेच्या दर्शनासाठी. जसं जसं ना आपण वर चढत जातो ना तसं तसं वातावरण आणखी सुंदर होत जातं. धुक्यात हरवलेला हा डोंगर, पायऱ्यांवर पडणारं पावसाचं पाणी आणि आजूबाजूची हिरवाई, सतत ऐकू येणारा धबधब्याचा आवाज, हे सगळं अनुभवण्यासाठी ना एक वेगळी शांतता जी आहे ते मनाला मिळते. आणि खरं सांगायचं तर पावसाळ्यात या ठिकाणचं जे सौंदर्य आहे ना ते खूप वेगळंच आहे. तर आता असं आईचा डोंगर मस्त हिरवागार सजला आहे आणि आपण आता लाईनीमधून चाललो आहोत पुढे. एकविराईचं दर्शन आमचं खूप मस्त झालं आणि नंतर बघू शकता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. आई एकविरेच्या दर्शनासाठी हजारो भाविक इथे येत असतात, पण पावसाळ्यात इथे आल्यावर असं वाटतं की निसर्गाने स्वतःच या मंदिराला हिरवागार शालू नेसवला आहे. प्रत्येक धबधबा, प्रत्येक झाड, प्रत्येक गार वाऱ्याची झुळूक जणू आईच्या कृपेची जाणीवच करते. जर तुम्ही अजून पावसाळ्यात एकविरा आईच्या दर्शनाला आला नसाल तर एकदा नक्की या आणि दर्शनासोबत निसर्गाचं हे अप्रतिम रूप अनुभवायची संधी तुम्हाला मिळेल.
आम्ही मस्त नाचलो आणि पुढे निघालो आहोत आता परतीच्या प्रवासासाठी. तर हा असा मस्त इकडचा व्ह्यू होता. खूप छान वाटत होतं. मग खाली उतरताना काही वस्तू बघितल्या. वेगवेगळ्या वस्तू देवस्थानाच्या ठिकाणीच उपलब्ध होतात आणि इथे अशी प्रसादी घेतली. फ्रेंड्स, अशा प्रकारे असं छान असं आमच्या आईचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आम्ही कुठे जाणार आहोत, काय काय मजा करणार आहोत, तर त्यामुळे पुढचा पण व्लॉग येईल तो शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.